हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पाहूयात पोलीस भरती 2024 फॉर्म अपडेट्स. कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले दिनांक 12 एप्रिल 2024 च्या सायंकाळच्या 6 वाजेपर्यंतचे अपडेट्स आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यातले एकापेक्षा जास्त प्रूफ मी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणून असे अपडेट्स पाहत राहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही जे रोजच्या व्हिडिओला प्रेम देतात त्या सर्वांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद. चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला जिल्हा आपला पाहूयात आता कोणता आहे. तो आहे पोलीस कॉन्स्टेबल सीपी सोलापूर सिटीचा असणारा हा फॉर्म आहे आणि लेडीजचा फॉर्म आहे. काल मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, फिमेल आहे. पोलीस कॉन्स्टेबल सीपी सोलापूर सिटी फक्त 288 फॉर्म आलेत. पण याचं कारण मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. ज्यांना माहित नाही तिथं जाऊन पाहून घ्या, ठीक आहे. किती वाजता पेड केलेलं आहे चालन तर पाहू शकता तुम्ही इथं 12/4/2024 सकाळच्या 9:55 1210 टोकन नंबर होता कालचा आहे हा. आणि 288 फॉर्म क्रमांक आहे मुलीचा, सीपी सोलापूर सिटी, ठीक आहे. नेक्स्ट गट क्रमांक 5 दौंडचा असणार आहे. उमेदवाराचा अर्ज क्रमांक पाहू शकता 8019, ठीक आहे. किती वाजता पेड केलेला आहे चालन पाहू शकता या स्क्रीनवर. 12/4/2024 सकाळच्या 8:12:47 म्हणजे जवळपास 7:15 वाजताच्या दरम्यान हे चालन पेड केलेलं आहे. 8019 असणार आहे याचा फॉर्म क्रमांक आहे. टोकन नंबर भरपूर पुढे गेलेला आहे, 9000 प्लस गेलेला आहे. कुठला गट क्रमांक 5 SRPF दौंड, ठीक आहे. नेक्स्ट पाहू आता 2-3 आपल्याकडे प्रिझनचे आहेत. पहिले तर हा नागपूर प्रिझनचा आहे, पण कुणाचा आहे, फिमेलचा आहे, म्हणून 12,605 दिसत आहे. नाही तर अर्धवट मेंढू इथंच बघून मागचा आहे पुढचा आहे. अरे जरा सबर करो, अलग लक्षात. पुढच्या स्क्रीनवर मी तुम्हाला डेट टाइम पण दाखवत असतो. फिमेलचा आहे, नागपूर प्रिझन, 12,605. टोकन नंबर कालच्या याच्यामध्ये मी दाखवलेला होता, आज अपडेट टोकन नंबरचा नाही. हा बघा 12,605 12/4/2024 सकाळच्या 9:57 म्हणजेच जवळपास 10 वाजता नागपूर कारागृहाला मुलीचे 12,605 फॉर्म आले होते. मुलाचे जवळपास 40,000च्या पुढे गेलेले असणार आहेत, ठीक आहे. नेक्स्ट प्रूफ पाहूत आपल्याकडे. प्रिझन कॉन्स्टेबल पुणे प्रिझन, अर्ज क्रमांक पहा. टोकन नंबर भरपूर सारा वर गेलेला आहे, 70,000च्या पुढे गेलेला आहे. 52,330 मेलचा आहे. किती वाजताचा आहे पाहूयात. बघा या ठिकाणी तोच फॉर्म नंबर आहे 52,330. वेळ 12/4/2024 16:54 म्हणजे जवळपास 5 वाजताच्या दरम्यान हे चालन पेड केलेलं आहे. असे अपडेट्स फक्त तुम्हाला समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर भेटत असतात, म्हणून आपल्या या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. ज्यांना अद्यापपर्यंत खरी माहिती कळली नसेल तर आज का होईना खरी माहिती कळल. अजून पुढचे अपडेट्स पाहूयात. बघा पुढचा आहे प्रिझन कॉन्स्टेबल छत्रपती संभाजीनगर, 35,011 मेलचा आहे. किती वाजता चालन भरलेला आहे बघा इथं पाहू शकता. 12/4/2024 सकाळच्या 8:15 वाजता हे चालन भरलेलं आहे. 35,011 कदाचित आत्ताच्या घडीला 37-38,000 फॉर्म नंबर झालेला असणार आहे. टोकन नंबर 50,000 पेक्षाही जास्त झालेला असणार आहे, ठीक आहे. हा होता प्रिझन कॉन्स्टेबल छत्रपती संभाजीनगर. नेक्स्ट आता हा बघा कुठला आहे, मुंबई सीपी मुंबई, 2,63,663 सीपी मुंबई. किती वाजता होता तर किती वाजता होता पाहू शकता. 12/4/2024 दुपारच्या 3:45 वाजताच्या दरम्यान हा असणारा टोकन नंबर होता सीपी मुंबईचा. बघू शकता तुम्ही इथं. आत्ताच्या घडीला यानं 275 वगैरे क्रॉस केलेले असणार आहेत, कारण फॉर्मची संख्या खूप झपाट्याने मुंबईला वाढत आहे. नेक्स्ट जिल्हा सीपी नागपूर सिटी. सीपी नागपूर सिटी बघा, पोलीस कॉन्स्टेबल सीपी नागपूर सिटी किती आहे, टोकन नंबर 24,109. किती वाजता भरला होता हा, एकापेक्षा जास्त आहेत नागपूर सिटीचे, त्याच्यामुळे इथंच कमेंट करू नका. पहिले पूर्ण पहा मग कमेंट करायची. 9:30 वाजता सकाळी 12/4/2024
24,109. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा तोच 24,109 इथं वेळ आणि दिनांक दोन्हीही तुम्हाला दिसत असेल. नसेल दिसत तर थोडस झूम करतो. बघा दिसतंय का? 12/4/2024 9:31. कुठला आहे? सीपी नागपूर सिटी 24,109 सकाळी 9:30 वाजता. मग नंतर काय झालं बघा, सीपी नागपूर सिटी हा फॉर्म क्रमांक आहे. वर तुम्हाला टोकन नंबर दाखवला होता, ह्याचाही टोकन नंबर दाखवतो आणि टाइम पण दाखवतो. पण थोडासा बर करू, घाई गडबडीत कमेंट टाकायची नाही. तर सीपी नागपूर सिटी 15,601 मेलचा फॉर्म आहे. किती वाजता आहे आणि टोकन नंबर काय होता याचा बघा. इथं तुम्ही पाहू शकता 12/4/2024 दुपारच्या जवळपास 3 वाजता याला चालन भरलेलं आहे. तोच 15,601. पण मी तुम्हाला वर टोकन नंबर जो दाखवला होता 24,109 तो सकाळी कितीचा होता? 9:30चा. ह्यानं किती वाजता फॉर्म भरलाय? जवळपास 2:30 वाजता. तेव्हा टोकन नंबर झाला 24,507. म्हणजे जवळपास अप्रॉक्सिमेटली जवळपास 5 तासामध्ये तिथले फॉर्म असणारे 400-500 वाढलेले आहेत. 400 वाढलेले आहेत. किती तासात? 5 तासामध्ये. म्हणजे घंट्याला 100. तर विचार करा, तुम्ही व्हिडिओ पाहत असताना अजून 25,000 प्लस यानं क्रॉस केलेले असणार आहेत. नागपूर सिटी मीरा भाईंदर पाहू बघा. पोलीस कॉन्स्टेबल सीपी मीरा भाईंदर किती टोकन नंबर आहे? टोकन नंबर आहे 5,832. 5,832. किती वाजता आहे? डेट आणि टाइम काय आहे? तर डेट आणि टाइम तुमच्या समोरच आहे बघा. इथं 3/11/12/4/2024 म्हणजे जवळपास दुपारच्या 2:15 वाजता सीपी मीरा भाईंदरला किती फॉर्म होते? तर 5,832. एवढ्यावर बी विश्वास नाही पटला हेकण्या लोकांना, अजून एक प्रूफ दाखवतो. घाबरायचं नाही, आपल्या चॅनलवर खरी माहिती मिळते. जर खरी माहिती झेपायची हिंमत असेल तरच व्हिडिओ बघायचा आणि सबस्क्राईब बटनावर मारायचं. इकडच्या तिकडचे उचलून आपण टाकत नाही. आपल्याकडे व्हेरीफाईड प्रूफ असतात. म्हणून त्या सबस्क्राईब बटनावर जरा मारा आणि जरा त्या ठिकाणी आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत जा, जेणेकरून मलाही थोडासा उत्साह येईल. एवढे प्रूफ आणत आहे तर एक सबस्क्राईब मारायला काही जात नाही. बघा पुढचा तोच टोकन नंबर 5,832. डेट आणि टाइम पाहू शकता तुम्ही. इथं जर दिसत नसेल तर जास्त झूम करतो बघा. 3/10/12/4/2024. आता काही हॅकण्यांना इथंही वाटतंय अर्धवट मेंदूचे की हा टाइम डेट एडिट केलाय. तुम्हाला मी कालही सांगितलं, इथला टाइम डेट एडिट केला सिस्टीम मधला तर सिस्टीम चालत नाही. आणि एवढंही पटत नसेल तर बा तू इथं राहू नको, तू चंद्रावर गेला बरा, तू तिथंच इलाज होईल. अजून दाखवतो सीपी मीरा भाईंदर. ठीक आहे बघा. तिथं नाही पटलं, एप्रिल 12/2024 3/13. तोच तुम्ही म्हणताल पहिले 3/11 3/10 आता 3/13. अरे अर्धवट मेंदूच्या मेल यायला 2-4 मिनिटाचा वेळ लागतोय. आलं लक्षात? त्याच्यामुळं तो थोडासा टाइम इकडं तिकडं होतो. तर 5,832 कुठला आहे भावांनो? तर तो आहे सीपी मीरा भाईंदर युनिट पोलीस कॉन्स्टेबल. वेळ आणि दिनांक मी ऑलरेडी इथं दाखवलेला आहे. इथं पण आहे 3/13. हे आलं लक्षात? किती म्हणून एडिट करणार आहे आणि काय कोण कोण करणार आहे हे असं कोणी करत नाही. आणि आपण तर अजिबात नाही, कारण खरी माहिती देणं हाच माझा उद्देश असतो. कारण तुम्हाला खोटी माहिती देऊन मला काही मिळणार नाही. म्हणून आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब मारा जरा. ठीक आहे. नेक्स्ट प्रूफ, भरपूर प्रूफ आहे आपल्याकडे. पोलीस कॉन्स्टेबल SRPF गट क्रमांक 15 गोंदिया. अर्ज क्रमांक बघा 6,712. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं हा जो 6,712 आहे याचा टोकन नंबर किती होता? 7,610. किती वाजता? 12/4/2024 दुपारच्या 2:50. आलं लक्षात? SRPF गट क्रमांक 15, टोकन नंबर 7,610, अर्ज क्रमांक 6,712 दुपारच्या 12 तारखेच्या 2:30 वाजताच्या 2:50च्या वाजता असणारा हा आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रूफ पाहूत आपण. तो आहे आपल्याकडे पोलीस कॉन्स्टेबल SP बीड. किती आहे? 3,408. आलं लक्षात? बर, याचा दिनांक वेळ पोलीस कॉन्स्टेबलचा SP बीड 3,408. इथं बघा तोच आहे. टोकन नंबर 3 दिवसापूर्वीचा आहे, त्याच्यामुळे मी बोलत नाही. आणि हा जो चालन भरलेला आहे हा पण काल 11/4/2024 दुपारच्या 3:08 भरलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी असे अपडेट्स तुम्हाला फक्त समर्थ अकॅडमी भंडारा या युट्यूब चॅनलवर भेटत असतात. म्हणून आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरा करा. ठीक आहे.
नेक्स्ट प्रूफ पाऊच कुठला आहे बघा. हा इथं जे आहेत काही वरचे जे आहेत ते अगोदरचे आहेत, त्याच्यामुळे मी बोलत नाही. इथं पाहू शकता पोलीस कॉन्स्टेबल SRPF गट क्रमांक 5 दौंड 9784 हा टोकन नंबर आहे आणि मी जो वर दाखवला होता तो त्या ठिकाणी असणारा फॉर्म क्रमांक होता. त्याच्यानंतर आहे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर 69,874. काल मी CP मुंबईचा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा जवळपास 66,000च्या दरम्यानचा प्रूफ दाखवला होता. ज्यांना माहित नसेल कालच्या व्हिडिओमध्ये जाऊन पहा. प्रिझन कॉन्स्टेबल कुठला आहे? मुंबई प्रिझन किती आहे? तर मुंबई प्रिझनला 93,437 आजच्या घडीला आलेले आहेत. म्हणजे इथं तुम्हाला 3 कळले. एक आहे गट क्रमांक 5 दौंड, दुसरा आहे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर CP मुंबई आणि तिसरा आहे प्रिझन कॉन्स्टेबल CP मुंबई. म्हणजे आज तुम्हाला चारही ठिकाणचे बघा. नेक्स्ट जिल्हे आपले आहेत त्या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल SP नांदेड. तर SP नांदेडला किती फॉर्म आले आहेत? 10,805. पण मी एक गोष्ट सांगतो की हे नेमके 3-4 दिवसातल्या कधीचे आहेत मला एक्झॅक्ट कल्पना नाहीये. एका साहेबांनी हा प्रूफ पाठवलेला होता त्याच्यामुळे याचा समावेश केलेला आहे. पोलीस कॉन्स्टेबल SRPF गट क्रमांक 10 सोलापूरला 10,320. प्रिझन कॉन्स्टेबलचा आपण ऑलरेडी वर बघलेला आहे त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल परत बोलत नाही. ठीक आहे. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आपल्या समर्थ अकॅडमी भंडारा YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुमच्या समोर लवकरात लवकर येत राहतील. आलं लक्षात? ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. पण त्या सबस्क्राईब बटनावर मारायला विसरू नका. आणा जरा जोरात.